ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता याचा 59 अध्याय 30 ते 32 वचन. स्तोत्रसंहिता याचा 59 अध्याय 30 ते 32 वचन. गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन, त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. ते बैलांपेक्षा शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोऱ्यांपेक्षा परमेश्वराला आवडेल. दीन हे पाहून हर्ष करीतील. देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी स्तोत्र संहिता 69 त्याची 30 ते 32 ही पवित्र वचन वाचली. हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र संकट समयी केली गेलेली प्रार्थना आहे. आणि या वचनांमध्ये आपण पाहतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन, त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. या वचनामध्ये देवाची स्तुती या ठिकाणी देवाचा भक्त वर्णत आहे. मी गीत गाऊन देवाच्या नावाचे स्तवन करीन. आपण ज्यावेळेस इस्रायल लोकांकडे पाहतो आणि मोशेच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोक त्या मिस्राच्या दास्यातून बाहेर निघाले आणि परमेश्वराने त्यांना त्या तांबड्या समुद्रातून पार नेलं. त्यावेळेस मोशे व इस्रायल लोक यांनी देखील एक आनंदाचं गीत गायलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मोशे सांगत आहे, निर्गम 15व्या अध्यायामध्ये ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव. स्तवनाने मी याला सुशोभित करीन. या ठिकाणी मोशे देवाला गीत गात आहे. का? कारण देवाने, त्या पवित्र परमेश्वराने त्यांना मोठा विजय दिलेला आहे. त्या फारोच्या दास्यातून त्यांना मुक्त केलं. त्या तांबड्या समुद्रातून, कोरड्या भूमीतून त्यांना पार नेलं. कारण त्या समुद्राचे
त्याने 2 भाग केले. होय माझ्या प्रियांनो, त्या सामर्थ्यशाली परमेश्वराला तो विजयाचं गीत गात आहे आणि तो म्हणत आहे की परमेश्वर रणवीर आहे, याव्हे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्यांना समुद्रात टाकून दिली आहे. व माझ्या प्रियांनो, हा गीतकर्ता मोशे परमेश्वराच्या महत्कृत्यांबद्दल त्याची उपकार स्तुती करत असताना तो गीत गात आहे, त्याचं स्तवन करत आहे. परमेश्वर रणवीर आहे, तो वीर आहे, पराक्रमी आहे, बलवान आहे, तो विजयी आहे, तो विजय देणारा परमेश्वर आहे आणि याप्रमाणे तो देवाला गीत गात आहे. 11वं वचन सांगतं की हे परमेश्वरा, देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी स्तवनीय कृत्यांनी भयानक अद्भुत कृत्य करणारा असा तुझ समान कोण आहे? गीतामध्ये गीत गात असताना, देवाचं स्तवन करत असताना परमेश्वराच्या महात्म्याबद्दल त्याची उपकार स्तुती करत आहे आणि तो म्हणतो की सर्व देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. मोशे देवाच्या नावाचं स्तवन करीत आहे आणि पुढे वचन सांगतं की ते बैलांपेक्षा शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुऱ्यांच्या गोऱ्यापेक्षा परमेश्वराला आवडेल. यज्ञ किंवा अर्पण करण्यापेक्षा आपण स्तुती स्तवन केलेली परमेश्वराला आवडते आणि तेच मोशेने त्या ठिकाणी केले. आणि या दिवसांमध्ये मी आणि तुम्ही देखील सदोदित परमेश्वराला नवे गीत गाऊन त्याचं स्तवन करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करीतो. सदोदित आम्ही तुझं स्तवन करावं, तुझे उपकार स्तुती करावी, तुझा महिमा वर्णावा, यासाठी तो आम्हा सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. बंधने शुद्धात्म्या तारणाच्या मार्गा हे अंधने अखिलाते जाणशी तू ते काहे मागणे, ते काहे मागणे. इथवरी पातलो, इथवरी पातलो, रक्षियले वर्ष सारे उपकारी झालो. नवत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो, अविचारी वर्तलो. अशी दीन पाहुनिया. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.